वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता पंचक तिसरे ग्राम निर्माण पंचक अध्याय 13 ग्राम निर्माण कला। श्री गुरुदेवाय नमः। हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्याने ठेवणे खरे। आपुले ग्रामचे करावे गोजिरे, शहराहुनी हे गावीचे लोक विसरले। आळसाद्वारे दुर्दैव ठरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले। गावा माझे शहरे यंत्रादिके आली, गावचे उद्योग कला मेली। कुशल माणसे शहरी गेली, उद्योगासाठी शहरी गेली गावचे बुद्धे। शहरी गेली गावचे समृद्धी, कष्टाळू शक्ती हस्तकला सिद्धे तीही गेली। गावी उरली मुख्यतः शेती, ती कशी बशी चालविते। विशेष बुद्धी शक्ती संपत्ती, याचा ओघ दुसरीकडे। उत्तम शिक्षित सामर्थ्यवान, ते नोकरीसाठी फिरती वणवण। उद्योग धंदे वा शेती कोठून, होईल उन्नती गावाचे। हे सर्व जरी लक्ष पुरविते, तरी छोटे उद्योग आणि शेती निश्चये सर्वाशी पोषिते। बेकार दिन कोणी नुरे, कारण गावेच कच्चा माल। ज्यावरी जगता येईल खुशाल, तो गावी पक्का नोहे म्हणून निहाल। गावाचे यामुच्या कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे। मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवूनही ते उपाशे। त्यांच्या सुखाचे मुख्य साधन, सर्वतोपरी स्वावलंबन। शहरावरी न राहता अवलंबून, काम करावे सर्वांनी। उत्तम बुद्धी कौशल्य ज्ञान, शक्ती सामर्थ्य इकडे योजून। गावी वाढवावे स्वावलंबन, आळस झाडून सर्वांचा। जिकडे तिकडे स्वावलंबन प्रेम, घरोघरी चालावे काही काम। आपुले करुणी दुसऱ्यासी निष्काम, मदत करावी मानवाने। घरी मुला बाळांनीही राबावे, शेती कामधंदे हस्ते करावे। बायको पोरांसहित सुखी व्हावे, कष्ट करोनिया। हाती उद्योगाचे साधन, मुखी राम नामाचे चिंतन। हाची धर्म आहे महान, गाव करी लोकांचा। गावचा एक एक घटक, बनवावा कलावंत सेवक। जो आपुले घर सुरेख, करोनी गावा शोभवे। कष्ट करणाराचे जीवन, शोभा देते देवा प्रमाण। स्वतः स्वावलंबी होऊन, सहकार्य करी जो गावासे। पहिले पाऊल घरचा धंदा, दुसरे पाऊल दाराच्या प्रबंध। पुढे ग्राम सफाईच्या छंद, लावून घ्यावे आनंदे। असे हे कष्टाचे स्वरूप, वाढवीत जावे आपोआप। नाना कलांचे देणे रूप
कष्टा लागी शिकावे, कला असे मानवासी भूषण, परिपाहिजे जीवनाचे त्यात स्मरण, जगावे सुख समाधान धरोनिया अंतरे, ऐसी असावी सर्व कला, नाही तरी वाया गेला, प्राणी जन्मला आणि मेला नाहकचे, कलेनेच माणसाची ओळख, विरवी कोण पुसतो आणिक, तुम्ही आहात रावकी रंक, आता कोणी पुसेना, जरी असले कोणी धनवान, तरी व्हावे त्यांनी कला पूर्ण, यातची आहे शहाणपण श्रीमंतांचे, नाही तरी घरचे सर्वची बेताल, समजेना गाणे वाजवणे समकाल, परी गाणारे आणोनी खुशाल, जागरण करविती प्रयासे, म्हणती आमुचा उत्सव महान, करावे काही नवरात्र म्हणून, यासाठी आणिले गाणारे कलावान देवापाशी, आम्हास काहीच कळेन, म्हणून बोलाविले ऐकणारांना, त्यांनी ऐकाव्या गाण्याच्या तान, आम्ही असावे पाहोनी, काय करावे ऐसे रीती, आपणासी नसे ज्याची मती, त्यापेक्षा आपणही शिकावी कोणते कला अंगे, दुसऱ्याचा राजहंस बरवा, आपलासे नाका पारवा, परी स्वावलंबी कलेचा रावा, बोलवावा प्रत्येकाने, अहो जीवनाची एक तरी कला, असावी लागते मानवाला, तरीच तो मानव शोभला, नाही तरी कल्ला जीवनाचा, गूढ बोलण्याची कला, नीटके राहण्याची कला, अंग मेहनतीची कला, आवश्यक आहे जीवनासे, सुंदर लिहणे अक्षर ओळी, स्पष्ट वाचणे पुस्तके सगळी, जरा न दिसे टाळा टाळे, कोठेही कलावंतांचे, जीवनात यावा सरळपणा, साधा सात्विकतेचा बाणा, हृदय निर्मळतेचा निशाणा, कलावंतांचा धर्म हा, निरवी कला सर्वांनाच येते, कले वाचून नाही रीते, परितारतम्य पाहिजे तेथे, लोकांपुढे न्यावया, कष्ट करोणी आपुल्या हाते, आदर्श करावे घराते, असेल जरी झोपडीते, भासवावी नंदनवन, माती मिळवूनी घरे बांधली, परी चुन्यापेक्षाही सुंदरता आली, थोडके पैसे लावून केले, रचना सगळी घरांची, आपुल्या गावीच विटा केल्या, मडकी सुरया ओतल्या भाजल्या, कवेलू कुंड्या सहित निर्मिल्या, आपुल्या गावे लाकडे तासोनी सरळ केली, त्यात सात्विकतेची प्रतिभा भरली, गावाच्या सुताराला आले, कला आमुच्या गावीच केले हातोडे खिळे, ऐरणी कुऱ्हाडी सापळे विळे, पावळे कुदळ्या शिंके आदी सगळे सामान जीवनाचे, दगड फोडूनी फाडी केली,
सरळ चिरेदार टापोनी छाटले, इमारतीस बसविता दिसले सुंदर सगळे. फडे झाळणी चटई नवार, पलंग पायपूस मोठ संदोर. सुंदर केले डवरे वखर, नव्या धरतीचे. कापूस पिंजोणी सूत कातले, सुंदर वस्त्र स्वेटर विणले. बिरड्या मुसके दोर बनविले, जाळे उतारी सहित. कोळी केली शेतीची रचना, धुरे बंधारे वाफे नाना. पाहता दिसती सरळ लैना, शेती माझी. झाडे दिसती ओळीत बद्ध, सरळ सुंदर हिरवी शुद्ध. घरमालकची करी खुद्द, काम आपुल्या हाताने. घराभोवती बाग केली, सांड पाण्यावरी झाडे वाढली. फळा फुलांची रोपे वेली, भाजीपाला नित्याचा. घरातून बाहेर दिसेना पाणी, प्रवाह करीतसे आतूनी. धूर जातसे धुरांड्यातूनी, गोठ्यात गोमूत्र न साचे. घरा माझे निर्मळपण, टापटिपीचे वर्तन. प्रत्येक वस्तू ठेवल्याचे स्थान, सरळ दिसे पाहताचे. सर्व वस्तूंची लिहली नावे, सामान घेता न लगे सांगावे. घरी येताची दिसते बरवे, काय आहे. दारासमोर जे जे दिसले, ते कलेनेची सुंदर सजले. आपुल्याच गावी निर्मिले, कलाकाराने. जरा न दिसते उसनी ऐट, परकिया कडून करविला थाट. सामान आणले भरभराट, परदेशीचे. जे दिसले ते आपुल्याच गावीचे, अथवा प्रांतीचे देशींचे. तेणे कौतुकाची आमुचे, सर्व करीते. ऐसे घरादाराची सुंदरता, आपणची आणावी स्वतः. कुणीही डोळे भरोनी पाहता, प्रसन्न होती अंतरे. ऐसी कला सावी कष्टार्जित, स्वावलंबी उद्योगे उन्नत. नखशिकांत ओझही त्यात, जो जीवन जगवी देशाचे. कुणाची कला शरीर उशवे, कुणाची घरी टापटीप दर्शवी. कुणाची कला गावची सजवी, हौसेने आपल्या. मानवी कला गाव शोभवी, गावाची कला प्रांत जागवी. प्रांताची कला देश भूषवे, वैशिष्ट्याने. ही सर्व कला कुसरी, मानवासचीच साधे बरी. परियोजकता असावी अंतरे, कलावंतांच्या. नाही तरी टोप शिरी विदेशे, आणि खादी पंचा कटीशी. मारुतीचे तोंड लंबोदराशे, ऐसे होते. एकाने दिवाण खाना सुंदर केला, पाहताना आनंद झाला. परी शौच कूपची बिघडला, होता त्याचा. परिचय घेणारा आला घरी, प्रथमची चढला शौचगृहाभितरी. आत पसरली घाणची सारे, स्वच्छता खरी दिसेना.
मग पाहिले स्वयंपाक घर, कांदे बटाटे याचे फोतर, चुलियातची राख केर, झाडूही नव्हता लागला. पानाचे पीक कोपऱ्यात, कपाटा मागे घाण बहुत, दमडूनी बघता सुंदर बिछायत, कचरा कागद त्या काळी. म्हणे वाहू कलावंत, बघा जरा जाऊनी आत, सारवण झाले नाही 7 दिवसापासून दिसतसे. बाके सगळे केले सुंदर, परी एवढेची गालबोट त्यावर. ऐसे असो नये अंतर, कले माझे. कला असावी सर्व निपुण, आत बाहेर निर्मळ पूर्ण. हात फिरे तेथे लक्ष्मी धावून येते मग. या परी कलेने घर सजविले, आपुले जीवन सुंदर केले. जरी गाव असेल बिघडले, तरी ते सौंदर्य टिकेना. काळ्या शरीरावरी कूड, तैसे दिसेल ते एकटे धेंड. म्हणून गाव करावे आदर्श सुघड, कलांनी आपुल्या. गावी असावी सेवक मंडळे, ज्यांना मुखीराम हाती काम हे कळे. अखंड चालविती कामाचे सोहळे, ग्रामसेवेसाठी श्रमदानाचे सप्ताह घेऊनी. रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी, शोषक खड्डे मोऱ्या करोनी. सांडपाणी थांबवावे, रस्त्या माझी कार्यासती. पांदण झाली निमोळती, गोखरू काटे झुडपे वाढते. सर्व व्यवस्था लावावे, डूब साचते पडती डेरे. ठीक करावे मार्गी सारे, शौचगृहेही नव्या प्रकारे. निर्मावी सर्वांसाठी, नदी तळ्या काढती स्वच्छता. तेथे पार घाट आदींची व्यवस्था. उत्पादन वाढवाया तत्परता, उपयोग घ्यावा जलाचा. गावातील मार्ग विहरी घरे, सुंदर सजवावी पशूंची कुटिरे. ठाई ठाई मूत्री घरे, नाल्या करणे निर्माण. सडकांची या दुर्तफा छान, सर्वांनी करावे वृक्षारोपण. धूल ठेवावे मधामधातून, कचरा त्यात टाकावया. चहू दिशाने गाव सुंदर, वारे करोत जीवन संचार. कोठेही घाण कोणी घर, पाहताना न दिसावे. घरे मोडकी असतेल कोठे, सर्वांनी जावे तया वाटे. मिळूनी करावे चोखटे, हाही आमुचा म्हणून या. घरे खिडक्या वीण अंधारी, कोंदट दमट बसकी सारी. गुरांचा गोठा घरा भितरे, ऐसे राहू न द्यावे. गोटे वोटे करावे दुरुस्त, कोपरे खंडारे गैरशिस्त. राहून द्यावे अस्ताव्यस्त, वाकडे तिकडे. हे सर्व खणोनी काढावे, दूरी लैन धरुणी नवे. मोकळे चाकळे मार्ग करावे, उल्हास व्हावे जनलोका. मार्गी नसावा लाकूड गोटा, साफ दिसाव्या चारी वाटा.
कोणी अडलासेल करंटा त्यास वळवावे गावाने. कुंपकाठी गवती शाकार गावी नसावा शक्यतोवर. उडवे हुडे पुंजा केर भलतैसा न राहू द्यावा. फास गवत गंजी कडवा गुड भूस उपनणे अथवा खळवाड. कुंभार आवा अग्निकुंड सुरक्षित जागा नेमाव्या त्यांच्या. मेली जनावरे कोठेही नेली गावभरी घाण मास हाडे आली. ऐसे न व्हाया पाहिजे नेमिली जागा उधळण्या गाडण्याचे. जेथे जेथे सूचना पथक लाविले पाहिजेत मार्गदर्शक. शुभ व्हावेत रस्ते चौक थोरांच्या नावाने. मार्गावरी अंधार पडे तेथे प्रकाशाची व्यवस्था घडे. ऐसे करावे चहूकडे कार्यकर्त्याने. गावी शाळा निर्माण करावी कुंडवाड्याची व्यवस्था व्हावी. बाजार गुजरी अवश्य असावी सोयीसाठी व्यवस्थित. नाही तरी गावी बाजार भरला शिस्त नाही दुकानाला. कोणताही माल कोठे ठेवला झाला सगळा कल्लोळ. लोक एकमेकास खेटती काही कांचे खिसे कापती. नाही समजली चालीरीते माणुसकीचे. तरुण पाहते भलतेकडे बोल बोलती वेडे वाकडे. चालती इकडे पाहते तिकडे धक्के बसती लोकांना. कोणी मध्येच माल उपणती खुंट्या गाडती गाड्या सोडते. बकऱ्या गाये मोकाट फिरते मध्येच मांडती मिरच्या आहे. लैन नाही दुकाना प्रते कोणीही कोठे माल मांडते. या सर्वांमुळे होते फजिते घेणारा आणि देणारांचे. त्यात माणसांचा अवखा घोळका कोणी म्हणे ना कोणा ऐका. सर्वत्र पैसा कमावण्याचा झोका चालतसे हौसेने. कोणी म्हणेल ऐसे का करतो दुकानदार म्हणे आम्ही कर देतो. मग आम्हाला कोण काय म्हणतो सांगा सांगा. ऐसे जेथे जेथे होते दुरस्त करावे सगळे तेथे. प्रेमाने सांगून पाहता सर्वानुमते कोणी हट्ट करेना. आपुले जेव्हा जनन ऐकते तेव्हा सभाद्वारे करावे दुरस्ते. सांगून पहावे सरकाराप्रते दुरस्त कराया गाव सारे. मुख्य आपुली असावी समिती जी सुंदर ठेवील बाजाराप्रती. वजने मापे माल जागा पद्धती सर्व चोख करावया. सर्वांच्या पिकाची आरक्षण गावी येऊन द्याव्या वानरसेना. ऐशाही कराव्या समित्या संघटना नाना कार्यास्तव. सर्वांगीण सावे ग्रामरचना मनोरंजनासहित पुरवाव्यात भावना. जेणे करून ग्रामवासियांना आठवणाये शहराचा. व्याख्याने कीर्तने कलापथक वादविवाद पोवाडे नाटके सात्विक.
ऐसी नित्य नवनवी करमणूक गावी चालवावी सर्वांना. एक सावा सुंदर बाग त्यात मन स्वास्थाचेची असावे अंग. प्रसन्नता वाढाया नाना रंग वृक्षवेली लता कुंज. त्यात क्रीडांगणे पाळणे बालक युवकांची प्रसन्नविते म्हणे. जाती पातीचे विसरुणी रडगाणे सहभोजने चालवावी. गावी विश्रामगृह असावे ज्यात पाहुणे उत्साही बरवे. सर्वास मुक्त द्वार ठेवावे उतरविण्यासाठी. तिथे असावे सुंदर विहीर पाणी पिण्यासी थंडगार. वचने असावी उद्बोधक सुंदर भिंतीवरी सर्व. सुंदर करावा आखाडा मुले बागडती उल्हासे तडतड. आदर्श मल्ल खेळाडूंचा धडा गिरवावया. सुंदर मुलांचे शरीरे दिसती गुलाब जैसे गोजिरे. बागची फुलले हरे भरे सुपुत्रांचे. सुंदर असावे वाचनालय नाना ग्रंथ ज्ञानमय. करावया सुबुद्धीचा उदय गावलोके. काय चालले जगा माझी कळावे गावी सहजासहजी. म्हणून वृत्तपत्रे असावी ताजे आकाशवाणी ही त्या ठाई. तैसेच असावे हस्तलिखित मासिक अक्षर गावाचे व्हाया सुरेख. लेखन चित्रादी कलांचे कौतुक वाढेल गावे. सहज कळावे विचार आणि वृत्त म्हणून फळा असावा चौकात. ती जणू ज्ञानेश्वराची भिंत ज्ञान देई सर्वासी. अक्षर शत्रूंना सामर्थ्य यावे म्हणून प्रौढ शिक्षण चालवावे. घराघरावरी नंबर द्यावे नाम पाठी लावोनिया. गुराढोरांची औषधे जाणते साह्य द्यावे त्या ग्रामीणांप्रती. अनुभूत नुकसे लोकगीतादी किते संग्रह त्यांचा करावा. गावाचे आरोग्य सावे उत्तम सर्व प्राणी मात्रासी लाभावे क्षेम. म्हणून चालवावे आरोग्यधाम गावा माझे. आपुल्याच गावाची वृक्षवल्ली कंदमुळे आणून औषधे केली. निसर्ग उपचारा सहित दिले पाहिजेत वैद्ये. चालवावे ऐशा वैद्याप्रती सर्पादी विषे उतरविती. घाव बुजविती हाड जुळविते औषधे ऐसी अनुभवोने. जेथे पुरुषांचा दवाखाना तेथे हवी सुतिका गृहाची योजना. दुहोंची आवश्यकता ग्रामजना भासतसे अत्यंत. गावाचे वैद्य गावाच्या सुईनी गावी घ्याव्या तयार करोणी. नवनवी ज्ञान साधने देवोनी सर्व तो परे. गावी असावे पोष्ठस्थान त्वरित कळावया वर्तमान. परस्परांचा व्यवहार पूर्ण पत्रोपत्री चालावया. ऐशा सर्वची सुखसोय लोक करू शकतील निश्चय. स्वावलंबी राहून सर्वही
देतील जेव्हा सहकार्य, प्रत्येकाचा कितीतरी वेळ, श्रमशक्ती आणि बुद्धीचे बळ, व्यर्थ जात असे ते उपयोगी सकळ, लाविता गाव सुखी होय. ऐसे गाव होता आदर्श पूर्ण, शहराहुनीही नंदनवन, सर्वांचे करील आकर्षण, सुंदर जीवन तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ, पुरुषशास्त्र स्वानुभव संमत, स्वावलंबी ग्राम निर्माण कला कथित, 13वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. दुनिया सिहारे जो कुछ होता है वह हुआ हुआ कहती जाती है, परंतु कहने से काम नहीं बनता, करने से ही सब कुछ होता है. श्रम, स्वावलंबन और सहयोग की नींव पर दुनिया में स्वर्ग खड़ा किया जा सकता है. श्री स्वामी सीताराम दास महाराज. सद्गुरुनाथ महाराज की जय.